आपल्याकडे विरोधी पक्ष पण मोठ्या प्रमाणात आणि सत्ताधारी हे आहेत. काही विषयांवरती एकमत झालं तर काही विषयांवरती बेस झाला आणि सभागृह असंच चाललं पाहिजे. कारण महिन्यातनं 4 वेळा जर चालवणार असाल तर मुंबईकरांचे विषय बोलणार कधी? आणि महापौर मॅडम बऱ्यापैकी वेळ देतात, नाही असं नाही, बोलायला देतात, वेळ देतात. आम्ही सर्वांनी ते विषय आपापले मांडले. बीएसटीचा विषय फार गाजला. BSTचे 24 डेपो हे 60 वर्षासाठी लीज, त्यांच्या भाषेत लीज 60 वर्षासाठी दिले आहेत आणि त्याच्यावरती काही होऊ शकतो, मॉल होऊ शकतो, काही होऊ शकतं. त्याला आम्ही विरोध केला की मुंबईच्या सर्व जागा तर तुम्ही जर अशा भाडे तत्त्वावर देणार पण परत येत नाहीत, कारण 999 100 वर्ष ती पुन्हा BMCला त्या जागा परत मिळाल्या नाहीत. आमचं म्हणणं आहे तुम्हाला BST फायद्यात आणायचे. आम्ही अनेक प्रयोग त्या वेळेला केले आणि ते आली पण आहे. म्हणजे राहुल शेवाळे असताना राहुल शेवाळांनी कर्ज दिलं, पण तेच फणसे आल्यानंतर 100 करोडचं अनुदान आणि ते अनुदान 1000 करोडपर्यंत आम्ही दिले. मग ते शिवसेना भारतीय जनता पार्टी असताना ऐकतात, आता त्यांना विसर पडतोय, त्याचा नाईलाज आहे. बीएसटीचे वर्कर आंदोलन करतात ग्रॅज्युएटीसाठी, त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली. काय नेमकी? नाही, BSTचे वर्करांचं ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे, सर्वे, हे सगळं मान्य आहे. पण याचा अर्थ सगळे डेपो विकून दुसऱ्यांना देऊन मग जर मिळणार असेल तर ते मला वाटतं BSTच्या वर्करना पण पसंत पडणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.